भिवंडी तालुक्यामध्ये गाव तिथे शिवसेना शाखा या उपक्रमाअंतर्गत शिवसेनेचे डॅशिंग जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यामध्ये झंझावत दौरा सुरू झाला असून प्रत्येक गावामध्ये शिवसेनेच्या वतीने गाव तिथे शाखाचा उपक्रम मोठ्या जल्लोषाने सुरू आहे। अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दौऱ्यामध्ये सहभागी होत असून अनेक ठिकाणी शाखा प्रमुखांची नियुक्ती देखील होत आहे। नुकताच सरवली, पिंपलास, त्यासोबतच आमनेपाडा, आमने, मुठवल, सांगे अशा विविध गावांमध्ये जाऊन गाव तिथे शाखा उद्घाटन समारोह पार पडले। विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी संपूर्ण शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेऊन सर्व नियोजन करून संपूर्ण तालुक्यामध्ये शिवसेना पक्षवाढीसाठी जोमाने तयारी केली आहे आणि त्या अनुषंगाने अनेक कार्यकर्ते तरुण वर्ग मोठ्या संख्येने शिवसेना पक्षाशी जोडले जात आहेत। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना पक्ष एक नंबर ठरला असे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष देवानंद थळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आहेत। त्यासोबतच शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शाखा उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थित होते। त्यांनी देखील आपले मनोगत या शाखा उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान व्यक्त केले आहे। आज या ठिकाणी गाव तिथे शाखा या उपक्रमाअंतर्गत माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे 2.5 वर्षात काम करून दाखवलं त्याला प्रेरित होऊन आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रिझल्ट तर बघितलाच आणि त्याची आता पुढे जाऊन संघटना वाढीसाठी आमचे आदरणीय जिल्हा प्रमुख यांच्या संकल्पनेतून आणि आमचे बाबा आदरणीय मदनबुवा नाईक, आमचे युवा सेनेचे अध्यक्ष प्रभुदासजी नाईक आणि आमचे दोन्ही तालुका प्रमुख अनुक्रमे इंद्रपालजी तरे साहेब आणि श्रीधर खालिद साहेब आणि आमचे मान्यवर नेते प्रकाशजी तेलिवरे आणि आमचे समस्त उपतालुका प्रमुख महिला आणि युवा सैनिक आणि शिवसैनिक यांच्या माध्यमातून आता गावोगावी गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हा उपक्रम राबवण्याचा आदरणीय देवानंद थळे साहेबांनी ठरवलं आणि त्याची प्रचिती अशी आली की 2च दिवसामध्ये जवळजवळ पाठोपाठच 15 शाखांचं उद्घाटन करताना आजची रात्रीची वेळ सरत चालली आहे तरी उद्घाटनं बाकी राहत आहेत आणि जोशामध्ये महिला असतील, तरुण युवा वर्ग असेल आणि शिवसैनिक असतील किंवा इतरही पक्षाचे कार्यकर्ते असतील। बाबांनी आमच्या मगाशी सांगितलं की अनेक लोक शिवसेनेमध्ये साहेबांचं काम बघून, उत्स्फूर्तपणा बघून येण्यास उत्सुक आहेत आणि त्यांना दिशा मिळावी आणि प्रत्येक गावामध्ये आपली शाखा असावी आणि शाखेच्या माध्यमातून जी विकास कामं असतात, जे स्थानिक प्रश्न असतात, ते स्थानिक प्रश्न महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत कसे पोहोचतील यासाठी आपली जी साखळी असते ती साखळी तयार करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये आमचे शाखा प्रमुख, युवा सैनिक, त्याचप्रमाणे आमच्या महिला आघाडी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्याचा उपक्रम हा मोठ्या संख्येने या भिवंडी ग्रामीणमध्ये आम्ही दादांच्या माध्यमातून राबवतोय आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। मी तुम्हाला या ठिकाणी भिवंडी तालुका सचिव म्हणून आवाहन करतो की या प्रक्रियेमध्ये जे सुप्त लोक आतापर्यंत थांबलेले आहेत त्यांच्यासाठी दादांनी एक खुलं मैदान करून दिलेलं आहे की आता तुम्हाला कोणाची वाट पाहायची गरज नाही। तुम्ही आमचे बाबा आहेत, दादा आहेत, युवा सेनेचे प्रभुदास दादा आहेत, आपण या आपलं सर्वांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करू आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करतानाच आपल्या गावाचा आणि भागाचा विकास करण्यासाठी या संघटनेमध्ये सामील व्हा एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कालपासून आपण अनेक शाखांचं या ठिकाणी उद्घाटन करतोय, काय प्रतिसाद नेमका मिळतोय, काय सांगाल आणि शिवसैनिकांना काय शुभेच्छा देईल, शाखा प्रमुखांना काय आपण मार्गदर्शन कराल? आपण पाहतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्रीच वाटतात आम्हाला, आजही आमच्यासाठी मुख्यमंत्रीच आहेत। तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे देवानंद दादा जे जिल्हा प्रमुख आहेत, डॅशिंग जिल्हा प्रमुख आहे, त्यांनी आम्हाला सर्वांना आदेश दिला की आपल्याला प्रभुदास की शिवसेनेच्या प्रत्येक गावोगाव तथापि युवा सेना असेल, महिला आघाडी, गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक अशी पद्धतीने संकल्पना राबवायची आहे आणि आपण सगळ्यांनी एकजुटीने त्या संकल्पनेत प्रवाहात येऊन आपण प्रत्येक गावोगाव शाखा निर्माण करायची आहे। तर कालपासून तू स्वतः साक्षीला आहे, तू बघशील की शिवसैनिकांचा किती प्रचंड प्रतिसाद आहे
आता आपण इथे पाहत असू की 6 वाजताचा टायमिंग दिला आहे, जवळपास 8 वाजायला आले. मी येतानाच दादांना बोललो का शिवसैनिकांमध्ये जो वेळ आहे तो कुठल्याच पक्षात नाही. दादांनी मगाशी सांगितलं की ह्या लोणाड गट आहे की या लोणाड गटामध्ये आपल्याला 4000चा लीड मिळाला, जो मागच्या लोकसभेलाही मिळाला नव्हता. दादा खरं म्हणजे हा लोणाड गट आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. म्हणजे इथे एक वेडे शिवसैनिक आहे. आजही आपण बघतो का 8 वाजले तरी एवढा इथे लोक थांबलेत, एवढी आपली प्रतीक्षा करतायत. आणि येणाऱ्या काळात म्हणजे मी सर्वांतर्फे आपल्या लोणाड गटाचे आता जे आहेत की इथे आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतोय आणि आपले शाखा प्रमुख आहेत नवनिर्वाचित, मी आपल्यालाही विनंती करतो की ह्या भागातील या विभागातील ग्रामपंचायत असतील काय कामं असतील, तुम्ही आमचे नेते आहेत, देवानंद दादा आहेत माझे बाबा, संपर्क करून बाकी आपले आमदार खासदार सगळे आहेत नेते आहेत आपले, तर तुम्ही आपल्या जी काही कामं असतील लोकांचे घेऊन या. ही लोक असे आहेत त्या अर्ध्या रात्रीवर आपले कामं करतील. सुरुवातीला जेव्हा आपला नवीन पक्ष स्थापन झाला 2.5 वर्षापूर्वी तर प्रवाहात फार कमी लोके होती, पण हे लोकांची जी कामं केली आणि त्या कामांवर विश्वास ठेवून आज कालच बाबांनी उदाहरण दिलं का इवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आज जी शिवसेना आपल्याला पाहायला मिळतं तर ह्या लोकांनी घरोघर जाऊन लोकांची कामं केली, लोकांची काय संकट असतील ती दूर केली, म्हणून आज लोक जुळली जातात. आणि आता तू बघतो प्रतिसाद गेल्या दिवसात आता आम्ही ठराविक ठिकाणी ठरवलेलं, पण आता आम्हाला गावापाड्याहून खेड्याकडून बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट येते की आम्हालाही शाखा ओपन करायची, आम्हालाही वेळ द्या, स्पेसिफिक वेळ द्या की आम्हाला तुम्ही आमच्या गावात या, आमच्या घरोघरी या, अशा पद्धतीने आम्हाला आमंत्रित केलं जाते. म्हणजे चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हा अहवाल आमच्याकडून वेळोवेळी घेतला जातोय आणि त्यांनाही या गोष्टीचा खूप आनंद झालेला आहे. आणि त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की तुम्ही याच पद्धतीने, आज आम्हाला स्वतः डॉक्टर साहेबांची आम्ही भेट घेतली, त्यांनी सांगितलं तुमचं कार्य हे अशाच पद्धतीने पुढे राबवत जा. कारण आपल्या बाळासाहेबांची शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण आजच्या घडीला आम्ही 80% समाजकारणच करतोय. आणि जेव्हा राजकारणाची वेळ येतो तेव्हा आम्ही राजकारण करतो, पण आज 80% समाजकारण करतोय. त्यामुळे आम्हाला लोक जुळली जाते. आणि मी येणाऱ्या काळात सांगतो की या भिवंडीमध्ये सर्वाधिक जिल्हा परिषदच्या सीट या आपल्या शिवसेनेच्याच असतील. अरे आवाज कुणाचा? निर्वाकपणे भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आज वातावरण भिवंडीमध्ये आणि शहरात पण तुम्हाला सांगतो महापालिकेत पण दादा आपल्याच सीट जास्त असतील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. लाट केलं का मी लाट या केली. खरं साहेब काय सांगाल, जिल्हा प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष मदनभाऊ साहेब यांच्यासोबत आज या ठिकाणी शाखांचं उद्घाटन होतं आहे, काय अनुभव आहे नेमकं आणि शिवसैनिकांमध्ये काय उत्साह आहे? गाव तिथे शाखा, शाखेचा उपक्रम हा संकल्पनाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली आहे. त्यानंतर या ठाण्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दिघेसाहेब, स्वर्गीय दिघेसाहेब यांनी देखील गावोगावी दौरे करून अशा शाखा ओपनिंग करून भरपूर प्रतिसाद त्यावेळेपासून केलेला होता. जिल्हा प्रमुख यांचं कामच ते असतं आणि जिल्हा प्रमुख म्हणून ह्या शाखा ओपनिंग करून आपल्याला इथे एक सरदार, एक सेनापती आपल्याला नेमाचा असतो, तो शाखा प्रमुख या नात्याने असतो. गावोगावी काही समस्या आहेत, गावोगावी भरपूर काही समस्या आहेत, तिथला एक प्रमुख आपला त्या समस्यांचं निवारण करावं ह्या सगळ्याचा विचार करून आपले या ठाण्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय देवानंदजी थले साहेब यांनी हा उपक्रम हाती घेतला. त्याचप्रमाणे आपले संपर्क प्रमुख सन्माननीय मदतबुवा नाईक साहेब, तसेच युवा अधिकारी, जिल्हा युवा अधिकारी आपले प्रभुदास नाईक साहेब, तसेच आपले तालुका प्रमुख इंद्रपालजी तरे साहेब त्यांच्याच या भागामध्ये हा उपक्रम आज कालपासून आजपर्यंत इथे चालू आहे. तसेच आपल्या तालुक्याचे सचिव ओम भाऊ, तसेच आपले तेलिवरे साहेब जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याणचे ते सभापती होते, त्यांनी भरपूर काही उपक्रम केलेत. ह्याच पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांचा जो मान सन्मान वाढवायचा आहे, त्यांच्या विचारांची धुरा पुढे घेऊन चालायचं आहे. आज आपल्याला लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये आलेल्या काही समस्या असतील
काही कोणाचे फॉर्म राहिलेले असतील त्यासाठी आपल्याला शाखा प्रमुख नेमणं गरजेचं आहे. प्रतिसाद खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे, कारण आपले डॅशिंग जिल्हा प्रमुख यांनी हा उपक्रम हाती घेऊन गावोगावी जाऊन आणि अजून भरपूर काही शाखा ओपनिंग करायचे आहेत. प्रतिसाद खूप असला, वेळ जरी ही रात्रीची असली तरी पण दिघे साहेबांचं बी काम आपण बघितलं असेल की त्यावेळेला रात्री फिरायचे, पहाटेपर्यंत त्यांचं काम असायचं. त्याचप्रमाणे आपले सन्माननीय माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री या शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या जिल्हा प्रमुखांना आशीर्वाद देऊन हा उपक्रम चालू करण्यासाठी हे केलेली आहे. तर आम्ही सर्व कार्यकर्ते या एकजुटीने आम्ही एक मोठ बांधून आपण सांगतो ना की भक्ती जर माणसात घुसली तर माणुसकी निर्माण होते. तशाच पद्धतीचा हा उपक्रम आपण घेऊन तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवू. या शाखा प्रमुखांमार्फत आपण जिल्हा प्रमुखांपर्यंत तर मुख्य नेत्यांपर्यंत या समस्या नेऊ. असा हा प्रतिसाद तुमच्या म्हणण्याप्रमाणे खूप चांगला प्रतिसाद आहे. मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओपनिंग नुकताच झालेला आहे. या गावाशी जवळजवळ माझे 27 ते 28 वर्षापासून संबंध आले. तसं 95 विधानसभेला उभा राहिलो, 99ला राहिलो. 99ला ज्या वेळेला विधानसभेला उभा राहिलो त्यावेळेला हनुमान मंदिरासाठी मी इथे 2 टन लोखंड दिला. बरोबर आहे, आठवण असेल तुम्हा लोकांना. तर त्यावेळेला इथे हनुमंताचं मंदिर बांधायचं आहे म्हटले, मी 2 टन लोखंड एका मिनिटामध्ये दिला. आणि तिथपासून या गावामध्ये सप्ते वगैरे असले तर येणं जाणं चालू आहे, पण 100% शिवसेना या गावामध्ये होती. पण काही दिवसापूर्वी या गावातून ज्या शिवसेनेने ज्या लोकांना भरभरून दिलं, ज्या लोकांना जिल्हा परिषदपर्यंत पोचवले, काय परमेश्वर जाणे कशामुळं BJPमध्ये गेले काय मला समजलं नाही. परंतु हा शिवसेनेचा एक बालेकिल्ला म्हणून भावाले गाव समजला जात होता. परंतु ती शिवसेना तुम्ही एवढे जरी लोक असले तरी एवढे लोक 5 पांडवांचे कसे तुम्ही 7 आक्षेपणी कराल ते बघा. कारण कितीही कौरव माजले तरी विजय हा शेवटी पांडवांचाच असतो. तसं एका मनाला मन लावून सगळेजण तुम्ही या ठिकाणाला कामाला लागा. जी काय पूर्वीची शिवसेना होती ती पुन्हा स्थापन करा. माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार मोठे लोकप्रिय मुख्यमंत्री होऊन गेले. त्यांच्या माध्यमातून हजारो योजना निघालेल्या आहेत गोरगरिबांसाठी. परंतु आता ते आम्हाला पण तेवढ्या सांगायला वेळ नाही, कारण आम्हाला पण कीर्तनाला जायचं आहे पिंपलासला. दुसरी गोष्ट म्हणजे या भावाल्या गावामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहेत, देवानंद थले आहेत, इंद्रपाल तालुका प्रमुख आहे, श्रीधर खारीक आहे, ओमजी आहेत आमचे, माझा मुलगा जिल्हा प्रमुख युवा सेनेचा आहे. कुठलंही काम अर्ध्या रात्रीवर लागलं तुम्ही सांगा, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रांत असो, तहसीलदार असो, पोलीस स्टेशन असो, अर्ध्या रात्रीवर आम्ही उभे राहून तुमच्या समस्या सोडवून देऊ. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणाला शाखा होईल असं मला माहीत नव्हतं, कारण या ठिकाणाला जर तुम्ही शाखेचा ओपनिंग केला म्हणजे तुम्ही बहादूर आणि ताकदवान लोक आहात. तुम्हाला जाहीर म्हणून पुन्हा शिवसेना इथे जिवंत कराल आणि संपूर्ण गाव शिवसेनेचा कराल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.